आम्ही ज्या पारोबाईच्या चाळीत राहायचो त्याच्याच शेजारी पूर्वेला अशोक चंद्रकांत कामठे मिस्त्री राहत होते. देव माणूस. आम्ही दोघं भाऊ त्यांना भेटायला गेलो. भावानी सांगितलं, असं असं दुकान टाकायचं म्हणून फर्निचर करायचे, होता होईल तेवढं कमी पैशात आणि दिसायला आकर्षक फर्निचर बनवायचे, त्या दृष्टीने योग्य सल्ला द्या आणि बिल किती होईल ते सांगा. त्यांनी थोडा विचार केला, मनातल्या मनात आकडेमोड केली आणि साधारण 8 ते 10 हजार खर्च होईन असं सांगितलं. तिथंच 5,000 रुपये त्यांना दिले. लगे काम चालू करायला सांगितलं. त्यांनी पण लगेच काम चालू केलं. अशा रीतीनं युद्ध पातळीवर माझ्या आयुष्यातली पहिली इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गी लागली. 12x12चे दुकान, त्या 2x12ची मांडणी, 2 मांडणी खाली कपाट, 4 ड्रॉवर, 5x10 फुटाचे आरशे पुढं, तर पाठीमागं 3x10चे आरसे लावले, 2 बाकडी बनवली. पश्चिमाभिमुख खडकेश्वराकडे तोंड करून असलेल्या 15x12च्या त्या रूममध्ये मला माझं आयुष्य दिसत होतं. माझ्या हट्टापायी माझ्याच नावावर कागदपत्र बनवली. दुकानात मुनीरबाईंनी लाईट फिटिंग केली आणि त्यांनी स्वतः बनवलेला डेक दुकानात ठेवून दिला. 14 इंची मोठे 2 साऊंड, समोर स्टँड बनवला, त्याच्यावर बसवून टाकले. दादांनी पंढरपुरातून त्याच्याच ओळखीवरनं विठ्ठलाची स्वयंभू ओरिजिनल मूर्तीचा फोटो बनवून आणला होता, तो बसवला. एक अनिल कपूरचा, दुसरं श्रीदेवीचं चित्र चिकटवलं. त्यांच्यामध्ये मावळणाऱ्या दिनकराचं समुद्रकिनारा असलेलं लाल भडक निसर्गचित्र टाकलं चिकटून. अशा रीतीनं दुकान सजवलं. पण मुख्य म्हणजे खुर्ची अजून मिळाली नव्हती. दुकानाचं ओपनिंग 14 ऑगस्ट 1993 रोजी झालं. 14 ऑगस्ट 1993 बहुतेक शनिवार असावा. नागपंचमीच्या जवळपासचा 5 दिवस ठरवला. तसंच दुकानाच्या पूजेकरता पंढरपूरहून आमचे घरमालक लक्ष्मण रंगनाथ गुर्जर यांना सपत्नीक आमंत्रित केलेलं होतं. गावात ओळखीच्या सगळ्यांना सांगितलं. दुकान मालक जयसिंग नाना हरपळे यांच्या हस्ते दुकानाचं ओपनिंग करायचं ठरलं. पुरसुंगी गावात प्रथमच जपानी खुर्ची असलेलं नावेचं दुकान होणार आहे म्हणून गावात कुतूहल मिश्रित चर्चा चालायची. खुर्ची बनवून दुकानात आणली. गावातल्याच विठ्ठल कामठेला स्पीकरची ऑर्डर केली. शेजारी स्वीट होम, तिथून फरसाण पेढे जिलबीची ऑर्डर दिली. पूजेला मीच बसायचं ठरलं. अशी सगळी जय्यत तयारी झाली होती. आई, दादा, सविता, सुनीता 2 दिवस आधी आलेले. सगळं काय जय्यत तयारीनिशी चाललं होतं. पंढरपूरचे मामा माई पूजेच्या दिवशी सकाळी 9 वाजता आले होते. त्यांचं यथोचित स्वागत केलं. त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. दुकानाबद्दल चांगले 4 शब्दात मला सल्ला दिला. वेळेवर सत्यनारायणाची पूजा केली, उद्घाटन केलं. शेजारून विनायक पवारला फोटो काढण्याकरता बोलावलं होतं. अपेक्षेपेक्षा जास्त लोक मान्यवर येऊन गेले. दुकानाची सजावट बघून खुश झाले. अल्पोपहार, चहा, पान, सुपारी सगळं व्यवस्थित पार पडलं. रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची यादा चालली होती. अगोदर 1-1.5 वर्ष चौकात काम केलं होतं, त्यामुळं निम्मं गाव तर ओळखीचं झालं होतंच. आता बसस्टॉपवर दुकान म्हणल्यावर सहज लक्ष जायचं आणि माणसं बसायला, दुकान पाहायला यायची. गावात चर्चेचा विषय झाला आणि बघता बघता उद्घाटन सोहळा वाजत गाजत पार पडला. येणाऱ्या प्रत्येकाने येण्याचं आश्वासन दिलेलं, त्यामुळं मानसिक समाधान वाटायचं. जनतेचं उत्स्फूर्त पाठबळ मिळालेलं बघून मुठभर मास चढलं आणि अधिक जोमानं काम करायला हुरूपच आला. दुसऱ्या दिवशी रविवार. न्हाव्याच्या कामाबद्दल वाढदिवस. सकाळी पहाटे 5 वाजता उठून आंघोळ, चहापाणी उरकून दिवस उगवायच्या आत दुकान उघडलं. शेजारून दत्ताभाऊच्या नळावरनं पाणी भरलं, साडं रांगोळी केली आणि पहिलंच गिऱ्हाईक धर्मा आप्पा कामठे यांच्या दाढीने कामाचा शुभारंभ झाला. दुकानातले दर गावातल्या दुकानाप्रमाणे. 1.5 रुपये दाढी, 3 रुपये कटिंग, कटिंग दाढी एकत्र केली तर 4 रुपये. बाकी इतर दर इतरांप्रमाणे. सेटिंग, मसाज मशिनी ठेवलेल्याच होत्या. पहिली 5 गिऱ्हाईकं धर्मा आप्पा कामठे, दत्ताभाऊ हरपळे, फडतरे आप्पा, कामठे अण्णा, अण्णा पवार चांगली आठवणीत राहिली. धूमधडाक्यात दुकानाची सुरुवात झाली. दुपारी 2 वाजेपर्यंत सलग काम करून जेवायला तासभर थांबून रात्री 11 वाजेपर्यंत सतत काम केलं. भाऊ दुपारपर्यंत होता, दुपारी गेला ड्युटीवर. दादानी कामात थोडीफार मदत केली. अविश्वसनीयरित्या पहिल्या दिवशीचा गल्ला 325 रुपये. त्यातले आईदादाच्या हातावर 120 प्रत्येकी ठेवले आणि महादेव मंदिरात दानपेटीत 25 रुपये टाकले
राहिलेले सगळे पैसे भावाच्या स्वाधीन केले. अशा रीतीनं न भूतो न भविष्यती पहिला दिवस मनासारखा गेला. माझ्या कामाची पद्धत आवडली. भाऊसुद्धा माझ्यापेक्षा चांगलंच काम करायचा, पण तो पूर्ण दिवस नसायचा. त्यामुळं माझ्याकडे गिऱ्हाईक हळूहळू वाढायला लागलं. दुकानाचा चांगला जम बसला, मनाला बरं वाटलं. जे मनी इच्छा धरली ती प्रथम इच्छा तर सफल झाली असं वाटलं. दुकानाची गाडी रुळावर आली, पण घरात परत हळूहळू वादविवाद वाढायला लागले. आई, दादा आणि वहिनीचं जमाना. दुकान टाकून 2-3च महिने झाले असतील, एका घराचं 2 घरात रूपांतर करायला लागलं. वहिनी स्वतंत्र राहण्याकरता अडून बसली आणि सरती शेवटी ग्रामपंचायती समोरच्या बिल्डिंगमधली एक डबल रूम भाऊनी भाड्याने घेतली आणि त्यांनी स्वतंत्र संसार थाटला. आता मला काळजी नव्हती. मी पण आई दादाला इथं माझ्याजवळ राहायला लावलं. सविताला गावातच हायस्कूलमध्ये दाखल केलं. आई, दादा, मी आणि सविता चाळीतल्या घरात राहिलो आणि भाऊ, वहिनी, त्यांच्या 2 मुली स्वतंत्र रूममध्ये राहायला गेल्या. आता 3ऱ्या वेळेला वहिनीला दिवस गेले होते. डिलिव्हरी करता वहिनी गावी गेलेली. वहिनीला 3ऱ्या वेळेला मात्र मुलगा झाला. वहिनीच्या घरीच बारसं झालं. नितीनं नाव ठेवलं. वहिनी मुलासह पुरसुंगीला आली. परत वाद चालू झाला तो दुकानाच्या नावावरनं. मी म्हणायचो दुकानाचं नाव आम्हा बहीण भावांच्या अध्यक्षरावरनं जावं, जे बहीण आणि वहिनीचं नाव म्हणजे सुनीतामधलं सु, भावाचं नाव लक्ष्मणमधला ल, तर माझं नाव भरत म्हणजे भरतमधला भ. अशा तऱ्हेनं सुलभ केशभूषा दुकानाचं नाव असावं अशी माझी आधीपासूनची इच्छा. पण वहिनीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलाचं नाव दुकानाला द्यावं. नाही वय करता करता भाऊ दुपारी ड्युटीवर गेला असता. गावात देवाच्या देवळासमोर एक पेंटर राहिला होता, त्याला घेऊन आलो आणि 2 तासात दुकानाच्या भिंतीवर सुलभ केशभूषा प्रॉपरायटर माने बंधू असा बोर्ड लिहिला. दुकानाचं दरपत्रक पण लिहून घेतलं. पण त्यामुळं झालं काय, वाद आणखीन उफाळून आला. मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपलं मन कामावर केंद्रित केलं. काम करत राहिलो. भाऊ बहिणीचं माझ्याबद्दलचं मन कलुषित व्हायला एवढी एक घटना पुरेशी ठरली, पण त्यांनी तसं उघड काय दाखवलं नाही. मग मी पण दुर्लक्ष करून टाकलं. अशा रीतीने भावाभावात वाद वाढायला लागला. पण आई दादा पुढं आमच्या दोघांचं काही चालत नव्हतं. आई दादाच्या हातात सगळ्या चाव्या ठेवल्या होत्या. त्यामुळं भावाला उघड उघड विरोध करता येत नव्हता. तो आतल्या दुमसत होता. त्यामुळं दुकानाची गाडी रुळावर आली. स्वतःचं असं मला काहीतरी मिळालं आणि मी कुटुंबाचं पालनपोषण कोणाच्याही मदतीशिवाय करू शकतो याची मला खात्री झाली आणि मग मी लग्न करायला तयार झालो. आई दादांनी त्याविषयी छेडला असता मी मान्यता दाखवली आणि आई दादांनी भावाला या गोष्टीत लक्ष घालायला भाग पाडलं. अनेक ठिकाणच्या मुली पाहण्यात आल्या, पण कुठं पाहून जुळत नाही, तर कुठं नातं जुळत नाही, कुठं पत्रिका जुळत नाही, अशा घटना घडत राहिल्या. या सगळ्या घटनेत 5-6 महिने कसे गेले कळलंच नाही. त्यात माझ्या लग्नाच्या बाबतीत 2 घटना फार विचित्र घडल्या. त्या कथन केल्याशिवाय गत्यंतरच नाही. पहिली घटना अशी. पंढरपुरातल्या आमच्या भावकीतले बाबुराव माने, त्यांची एक भाची होती सांगोल्याला. ती मी करावी असं बरेच दिवस चाललं होतं, पण आज बघू उद्या बघू करून राहिलं. आता सगळं व्यवस्थित चाललंय म्हणल्यावर मी मित्राबरोबर म्हणजे निजाम पठाणबरोबर सांगोल्याला मुलगी बघून आलो. मुलगी पसंत पडली. त्या मुलीच्या आईवडिलांच्या भांडणामुळं ते विभक्त राहत होते. आम्हाला त्याचं काही देणं घेणं नव्हतं आणि मी हुंडा विरोधी असल्यामुळं बाकी काही घेणंही नव्हतं. मुलगा मुलगी एकमेकाला पटली. मुलीनं स्वतः पसंती सांगितली. सगळं जमलं. पण काय घडलं काय माहिती. अचानक बाबुराव मानेनी शब्द फिरवला आणि म्हणला, मुलाला जर राहायला स्वतःचं घर नाही तर त्या घरात मुलगी द्यायची नाही. आम्हाला कळलं ना काय झालंय. नंतर कळलं का आमच्याच भावकीतल्या काही विघ्न संतोषी मंडळींनी घडवून आणलं होतं ते म्हणून. झालं, लग्न मोडलं. दादा विमनस्क झाला. काय सांगू, सांगोल्याची मुलगी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्रानं मला लिहिलं, मी तुमच्याबरोबर पळून येऊन लग्न करायला तयार आहे. पण दादा या गोष्टीच्या विरोधात होता. लग्न मोडलं ते मोडलंच. दुसरी घटना अशीच. सुभाची नणंद चाकोऱ्याची. तिची मुलगी भंडी शेगावला दिलेली. तिचा नवरा लय पिणारा. तिला 3 मुली आणि 1 मुलगा. सगळ्यात मोठी मुलगी लग्नाला आलेली. तिचं स्थळ मला सांगून आलं. गेलो मुलगी बघायला. घरची परिस्थिती बेताची. नवरा बिनकामाचा, पिऊन बोंबलत फिरायचा. घरी थोडीफार शेती. आई रात्रंदिवस कष्ट करायची, घर चालवायची. मुली संस्कारात वाढलेल्या, गावकऱ्यांनी मुलीप्रमाणे मानलेल्या.
शाळेला हुशार, दिसायला पण बऱ्या. आमची पसंती झाली, घरच्यांना आवडली. गावातली 4 कळती माणसं आली होती. त्यांनी घरची स्थिती सांगितली. मी पण मला हुंडा-फिंडा नकोच होता ना. त्यामुळे लग्न जमलं, सुपारी फोडली. पण झालं काय, या सगळ्या घटनेत चाकोरेच्या पाहुण्याला विचारलं नाही, म्हणून त्या पाहुण्याने विरोध केला, लग्न मोडलं. नंतर त्या मुलीला दिगंजीचा जनावराचा डॉक्टर नवरदेव शोधला. ₹1,00,000 खर्च करून त्याच्याकरता शेती विकली आणि लग्न लावलं बघा. गावकऱ्यांच्या विरोधात हे घडलं म्हणून गावकऱ्यांनी केलं दुर्लक्ष. तर ती दिगंजीची माणसं निघाली लालची. पैशाकरता त्यांनी त्या मुलीला जाळून मारली. तर सांगोलेच्या मुलीला मिरजेचा मिलिटरीतला नोकरदार नवरा बघून हुंडा देऊन लग्न लावलं. पण नवरा नवरीची पसंती नाही पाहिली. लग्नानंतर त्यांच्यात जमलं नाही आणि त्यांच्या वादाचं पर्यावसान विभक्त होण्यात झालं. या 2 घटनांमुळं दादाच्या मनाचा तोल ढळला आणि दादा येड्यासारखा करायला लागला. दादाचा BP वाढायला लागला. त्याच भरात दादा पाहुण्या रावळ्याकडं मळीकडं फिरायला लागला. वैफल्यग्रस्त मनस्थितीत बळीराम माने कनेरला ज्येष्ठ कन्येकडं आले. एवढं उच्च घरानं, सुसंस्कारित राहणीमान, निर्व्यसनी, सुशिक्षित मुलगा, त्यात हुंड्याची अपेक्षा नाही. फक्त सुसंस्कारित चांगल्या घराण्यातली, दिसायला 4 चौघीत बरी, एवढीच अपेक्षा असताना पदरी निराशा आल्यानं दादा चिडला होता. अगोदर जमायचं, पण कुणीतरी काढी टाकायचं आणि जमलेलं लग्न मोडायचं. भावभावकीत ठ्याठ्या व्हायला लागली ना. दादाची उलघाल मला बघवायची नाही. मी दादाला 1-2दा म्हणलं सुद्धा का दादा, माझं लग्न मी जमवतो, तुम्ही फक्त मला परवानगी द्या. पण दादा हेकेखोर, मी म्हणल तेच खरं करणारा. त्यामुळं वैतागून मी पण मनात म्हणलं, काय करायचं ते करा. आता तुमच्या मर्जीनं चालायचं ठरवलंय ना, चालू द्या तुमच्या मनानं. असा सगळा चावड तिडा पडलेला आणि त्यात पूर्वी दादाला एक अटॅक येऊन गेला होता. BPचा त्रास पण होता. त्यामुळे दादाच्या मनाविरुद्ध वागून अघटित घटनेला आपण जबाबदार नको म्हणून मी गप्प बसलो. सुभाबाईकडे आले. दिवस मावळता मावळता तिकडच्या गप्पा टप्पा झाल्या. सुभाबाईला कळलं काहीतरी दादाच्या मनात खटकतंय म्हणून. पण आत्ताच त्या विषयावर न बोलता बाकी चर्चा झाली, ख्याली खुशाली झाली. गाडग्या मडग्यातनं 4-2 अंडी काढली. बापाला चांगला अंड्याचं कालवण करून जेवायला घातलं. ती रात्र गेली, सकाळ झाली. इकडं तिकडं फिरणं झालं. दादा म्हणला मटण खायचे. तसं सुभानं नवऱ्याला सायकलवरनं जवळ सदाशिवनगरला मटण आणायला पाठवलं. घरची रानातली कामधंदा केला, पाणी लोणी घेतलं. दुपारपर्यंत तानाजी बाप्पू मटण घेऊन आलं. सोबत प्यायची पण तयारी करून आलेलं. सुभानं भाजी बनवायला घेतली. सासरं जावई फिरत फिरत विहिरीवर गेली. तिथंच बसून थोडी थोडी घेतली. कडोस पडता पडता घरी आली. स्वयंपाक तयार होता. अक्काबाई पोटात गेली आणि दादाच्या मनाचा बांध फुटला. मनातलं सगळं जळमट लेकीजवळ आणि जावयाजवळ बोलला. सुभाला कळलंच होतं दादाच्या मनात काहीतरी आहे, म्हणून सुभाबाईनं दादाकडनं सगळं ऐकून घेतलं. काय बोलली नाही. सासऱ्याला जावयाला जेवायला घातलं, पोरांना जेवायला घातलं, स्वतः जेवली आणि रात्री विचार करत पडली, कवा निम्म्या रातचा डोळा लागला कोणाला माहिती. कोंबड्याच्या पहिल्या आरवण्याला उठली. सकाळची कामं आटपली. नवऱ्याला उठवलं. त्याला आटपायला सांगितलं. बापूला कळलं ना आज काय चाललंय. याचं दोघांचं आटोपल्यावर दादाला उठवलं. आंघोळ चहा पाणी केलं आणि जवळ बसून दोघात एक मत टाकलं का दादा भरतेच्या काळजीनं काळवणलाय. लक्ष नाही दिलं तर जाईल मरून. पंढरपूरची भावकी लग्न जमू देईना. सापडला तर चोर, नाही तर शिरजोर. कोण काड्या टाकतंय कळना. जिम्मेदार धरणार कोणाला. त्या परास मी जसं सांगते तसं करा. पुढं काय करायचं ते आपलं आपण ठरवू. आधी मी काय म्हणते ते ध्यान देऊन ऐका आणि तसं तर करा. पुढचं पुढं बघू. असं म्हणून सुभा सांगायला लागले. असंच सकाळ सकाळी कनेर सिद्धला जावा. पायावर डोकं ठेवा. देवदर्शन करा आणि असंच फलटणला रावसाहेबाकडे जावा. त्याची 2 नंबरची पोरगी स्वाती आता लग्नाला आली. भारतीची आणि स्वातीची जोडी बरी दिसन. भारत्या लय रागाचा आहे, पण स्वाती गरीब गाय आहे. आग आणि पाणी एकत्र आल्यावर जमन. तेव्हा आधी जावा तर खरं. त्यांना याबद्दल काय बोलू नका. आमन धपक्या सजागती जावा आणि पोरगी बघून या. उगं का कलकाळसान गावाला वळसा. घरात सोन्यासारखी लक्ष्मी असताना गावाबाहेर अवदसा बघण्यात मजा आहे का. बिगी बिगी जावा. तिन्ही सांज पावतर परत या. मनापारमानं घडलं तर येताना पावशेर पेढं घ्या आणि कनेर सिद्धाच्या पायावर ठेवा. सुभाबाईचं हे पोक्त बायगत बोलणं ऐकलं आणि दादाला तर गैवरूनच आलं.
त्याच्या डोळ्यातच पाणी दाटलं. आपल्याबद्दल एवढी काळजी कुणाला तरी आहे म्हणून दादा मनोमन सुखावला. पोटच्या पोरीनं आज आपल्या इज्जतीवर पांघरून टाकायचं ठरवलं हे बघून बरं वाटलं. का कुणी कुणाला समजवावं, लहानांनी थोराला दिलेली मातच होती ना ती. जसं सुभानं सांगितलं तसं आणि सुभाने दिलेल्या पैशानं दादा आणि बापू वधू संशोधनाला निघाले. कनेर सिद्धापुढं साष्टांग दंडवत घातलं. तिथली 4 फुलं तोडून पिंडीवर वाहिली. गुरवाकडनं गोळ आणि उदबत्ती घेतली आणि जणू कनेर सिद्धालाच कोड्यात टाकून ही सासर जावई दोघं फलटणच्या दिशेनं निघाली. गप्पा मारत हसत चेष्टामस्करी करत बोलता बोलता फलटण आलं. जोडी स्टँडवर उतरली तशी चौकातनं डझनभर केळी पोरांना घेतली. बेळीचे 2 पुडे घेतले, पावशेरभर पेढे घेतले आणि निघाली कारखान्याच्या क्वार्टरकडं. पंढरपूरकडं जाणाऱ्या रस्त्यावरच्या कॅनोलच्या पुलाला वलंडून पुढच्या घसारीनं उतार उतरून पटांगण वालंडलं का श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या रूम आहेत. ओळीत रूम आहेत. 4 आळी पार करून पुढच्या गल्लीत 7-8 घरं पास केली की तिथं तानाजी बापूचं बंधुराज लक्ष्मण शंकर राऊत राहिला. परिस्थिती यात हातात. पोटाला 5 पोरी, 6वा पुत्र. एकाच रूममध्ये पार्टिशन करून पलीकडं बाहेरच्या बाजूला चूल, स्वयंपाकघर तर सिंगल रूममध्ये खाट टाकलेली. सगळ्या घरात दाटीवाटीनं सामान ठेवलेलं. त्यातच अंगणात एक म्हैस बांधली होती. तिथं अचानक हे सासर जावयाची जोडगळ टपकली. सकाळी 10-10:30 आलेली. पोराची शाळेला जायची गडबड चालली होती. स्वाती तर शाळेच्या स्कर्ट ब्लाऊजवर घरची किरकोळ कामं करत होती. अशी ही जोडी आली तेव्हा लक्ष्मण काका घरीच होतं. रातपाळी केलेली. कारखान्यात त्यांची नोकरी वॉचमनची. यांचं स्वागत केलं त्यांनी. ख्याली कुशाली झाली. बापूंनी गुपचूप मुलगी दावली. दादानी पेढ्याचा पुडा खायला दिला. सहजगात्या दिल्यासारखा दिला. चहा पाणी झालं. पोरं शाळेला गेली. यांची जेवणं झाली. बापूनं दादाकडं बघितलं. दादानी मानेने होकार दिला. मग बापूंनी काकांना आणि त्यांची पत्नी दोघा नवरा बायकोला स्पष्ट विचारलं की हे पंढरपूरचं पाहुणं आहेत, आमचे सासरे आहेत. तुमच्या स्वातीला यांच्या धाकट्या मुलासाठी ज्याचं नाव भरत आहे त्याच्यासाठी मुलगी बघायला आलो होतो. आम्ही पाहिली. आता तुमचं काय मत आहे विचार करून कळवा. जर पटत असेल तर मुलगा स्वतः मुलगी बघायला येईन. बाकी गोष्टी नंतर बघू. त्यांना तर काय बोलावं कळना ना. त्या गडबडीत ती नवरा बायको फक्त एवढी म्हणली, जमत असेल तर आम्हाला काही नको आहे का. एवढंच बोलणं झालं. 3 वाजता तर परतीला निघाली. दादाला मुलगी चांगली वाटली. आतापर्यंत जेवढ्या मुली बघितल्या तेवढ्याच सगळ्यात उजवी वाटली. जाताना एसटीत सासर जावाई याच विषयावर गप्पा चालल्यात. दादा झाला टेन्शन फ्री. त्याच्या तोंडावरच टवटवी आली. चेहरा हसरा झाला. पावशेर म्हणता 1/2 किलो पेढे कनर सिद्धाच्या चरणावर अर्पण केले. घरी आल्यावर दादाच्या उत्साहाची सीमाच नाही राहिली. मुलीच्या गुणाची भरभरून तारीफ करायला लागला. सुभाचा आनंद झाला द्विगुणित. ज्या इचारानं ठरवून पाठवलं त्यातली पहिली पायरी व्यवस्थित सर झाली होती. त्या रात्री सुभानं दादाला समजून सांगितलं, वेळात वेळ काढून भरतला मुलगी बघायला पाठवा. एकदा त्याची पसंती झाली का बाकीचं सगळं माझं मी बघती, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी खुशीत आनंदानं तो फुरसंगीला आला. घरी आल्यावर आई दादा भाऊचं बोलणं झालं. मग दादा आणि भाऊ यांनी जाऊन बघून यायचं ठरलं. नंतर मला पाठवायचं ठरलं. त्यावेळेपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. बाप लोक दोघं जाऊन बघून आली. भाऊला पण आवडली. मग घरी आल्यावर चर्चा झाली. तिकडून येताना पाहुण्याच्यात बसून सोमवारी मुलगा मुलीला बघायला येईल म्हणून सांगितलं. आता माझ्याबरोबर कोणाला न्यावं विचार चालला. मला मग 100 मित्र. पण माझ्या मनात विचार आला, घरातल्या सगळ्यांनी मुलगी बघितली, फक्त मी आणि आई दोघंच राहिलो आहे. आपण एखाद्या मित्राला घेऊन जावं तर आईनी कावा बघावं. म्हणून विचार केला आईबरोबर गेलो तर तिला बी बरं वाटेल. माझ्या पाण्यात नवरी पाहायला नवरदेवासोबत आईला घेऊन जाणारी व्यक्ती दुसरी कुठली नसावी. सोमवारी सकाळी आई आणि मी फलटणला नवरी बघायला जायचं ठरवलं. आदल्या दिवशी रविवारी दिवसभर कामातनं वर मान काढायला जमलं नाही. रात्री 11-11:30पर्यंत काम केलं. त्या गडबडीत स्वतःची दाढी पण करायला नाही जमलं. आणि आताच्या भाऊ दुकानात कामाची टाळाटाळ करायचा. मग सगळं काम मलाच करायला लागायचं. आणि सोमवारी तर सगळं आवरता उशीर झाला. म्हणून गडबडीत तसंच निघालो. हडपसरवरनं 7:30-8ला एसटीत बसलो. 9:30-10च्या दरम्यान फलटण एसटी स्टँडावर आलो. फलटणला कधी गेलोच नव्हतो. फक्त पंढरपूरहून पुण्याला येताना एसटीतनं जेवढं दिसलं तेवढंच बघितलेलं. त्यामुळे कसं जायचं, कुठनं जायचं हे अगोदर दादानी समजून सांगितलं होतं.
आईनी तिथं जे काय लागायचं ते सगळं सामान आधीच बरोबर घेतलं होतं, त्यामुळे रस्त्यात काही घ्यायचं नव्हतं. स्टँडवरनं बाहेर आलो. रिक्षावाल्याला विचारलं, रामनगर कॉलनी कुठे आहे म्हणून. तर तो माझ्याकडं अशा नजरेनं बघायला लागला, का एवढा सुशिक्षित दिसतोय आणि लहान मुलासारखी चौकशी करतोय का. तरी पण त्याने समजून सांगितलं. मग त्याच्या सांगण्याप्रमाणे कॅनॉलवरनं पुढं उतरणीवरनं उतरलो. मैदान पास केलं. समोर कॉलनीची लाईनीतली घरं दादाने आम्हाला आधीच सांगितली होती. मग 2 लाईनी सोडून तिसऱ्या लाईनीच्या जवळ गेलो. तिथं 3-4 मुलं बोलत उभी होती. त्यांच्याकडे केली चौकशी. त्यांनी समोर बोट केलं आणि म्हणले, समोर ती मुलगी भांडी घासते ना, तिला विचारा. चालत तिच्याजवळ मी आणि आई गेलो. तिला विचारलं, म्हणलं लक्ष्मण राऊत कुठं राहते आहेत. तर तिला काय झालं काय माहिती, तिने रागाने आमच्याकडे बघितलं आणि पाठीमागचं घर दाखवलं. तेवढ्यात त्या घरातनं एक शर्ट पायजमा आणि टोपी घातलेला माणूस धावत समोर आला. या या म्हणला. मी तुमचीच वाट बघतोय म्हणून आम्हाला त्यांनी आत नेलं. आई किचन रूममध्ये गेली. मी आणि राऊत घरात गेलो. मला तिथंच बसवलं खाटव. समोर खुर्ची टाकून स्वतः बसला. जवळ 2 लहान मुली काहीतरी खेळत होत्या. ते माझ्याशी काहीतरी बोलत होते. मी आपला हू हू करत होतो. जवळच लाकडी पट्ट्याच्या जाळीतनं कोणीतरी वाकून बघत होतं. पाहुण्यांनी ओळख करून दिली. सासूबाई, लहान मुली, थोरल्या मुलीचं लग्न झालतं. तिथं जवळच लाटे म्हणून गाव आहे. तिथं खराडीच्या घरात दिलती. ती पण आली होती. तिला मुलगा होता. इकडच्या तिकडच्या इतर गप्पा झाल्या. थोडा वेळ असाच गेला. मग मुलीला पाठवा म्हणल्यावर हाती कब्बशी घेऊन मुलगी आली. मी थोड्याशा कान्या नजरेनं सहज म्हणून बघितलं तर जागेवरच उडालो. 10 मिनिटापूर्वी शाळेच्या स्कर्ट ब्लाऊजवर बाहेरची आची भांडी धुवत बसणारी आणि चिडक्या नजरेनं माझ्याशी बोललेली ती पोरगी आता कशी तरी साडी नेसून चहा घेऊन आलती. तिला साडी आवरता पण येत नव्हती. कसा तरी चहा पिलो. ती मुलगी पाटावर बसली. मला म्हणले, काय विचारायचं असेल तर विचारा. मी आईलाच म्हणलं विचार. मला लय राग आलता. दारात आलेल्या पाहुण्याशी रागाने कोण बघतंय आणि बोलतंय वे. मग आईनीच नाव काय, शाळा किती शिकली विचारलं. हातात पेढ्याचा पुडा दिला. पाण्याचा कार्यक्रम पार पाडला. चहा पोहे झाले. 4 गोष्टी बोलून झाल्या. आईनंच आज सगळं बोलून बसून झालं होतं. मला काय बघावं लागलं नाही. उगा आपलं बघायचं म्हणून बघितलं. आईबाप काय आपला दुश्मन असतात का. त्यामुळं माझा त्यांच्यावर विश्वासच होता. मुलगी पाहिली. मला जशी हवी तशी वाटली. चेहरा, राहणीमान, संस्कार चांगले वाटले. आमच्या घरात सूट होण्यासारखी. साधी भोळी, निटस, घडीव बांधा, आबोल, जास्त वाचाळ बडबड नाही. एवढं पाहिजे तेवढंच बोलणारी. गोरी गोमटी, तरतरीत, घरकामात तरबेज, चाटाचाटा कामं करणारी. 10वीपर्यंत शाळा झाली. थोडी बुटकी होती पण चालायचं. एवढं तेवढं ॲडजस्ट करायलाच पाहिजे ना. मी जशी माझ्या मनात पत्नीबद्दल छबी निर्माण केली होती, अगदी हुबेहूब तशीच मूर्ती दिसली. पहिल्याच नजरेत मनात भरली. पण तसं न दाखवता उतावळापणा लपवून बरी आहे, ठीक आहे, अशा आविर्भावात दाखवलं. तरी पण मनात वाटायचं, हो मुलीच्या मनात काय आहे काय माहिती. त्यात विचारायची सोय नाही. तिच्या मनात आपल्या व्यतिरिक्त इतरच कोणी असेल तर तिच्यावर अन्याय नको असं वाटत होतं. म्हणून जास्त काय न बोलता फक्त बघितलं. जास्त प्रतिक्रिया न दाखवता गप बसलो. आम्ही पाहिलं माय लेकरानं. चहा पाणी नाश्ता करून निघालो. स्टँडपर्यंत आम्ही काय बोललोच नाही. पुण्याच्या एसटीत बसलो आणि आम्ही दोघांनी चर्चा केली. आईला विचारलं तर माझ्यापेक्षा जास्त सून आवडली होती. घरातली माणसं पण चांगली वाटली. त्यांचे आचार विचार आईला आवडलेले. आईच्या बोलण्यातनं जाणवलं ते. मला पण मनाला बरं वाटलं, कारण माझ्यासारखंच ती आईला पण पसंत पडली होती. सुनेबद्दल आईच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आईला हितं दिसल्या. फक्त घरची परिस्थिती फार बेताची वाटली. पण माझ्यापेक्षा आई जास्त उतावळी वाटली. मी पण माझी पसंती सांगितली. आईला म्हणलं, तुमच्या पसंतीत माझी पसंती आहे. आईला बरं वाटलं. आपलं पोरगं आपल्या ऐकण्यात आहे. नाहीतर मी मनात ठरवलं होतं, केली तर हीच पोरगी करेन. जर मुलीला मी पसंत असेन तर यानंतर बाकी काय चर्चा झाली नाही. मला नंतर हळूहळू समजलं का मला जेवढी मुलगी आवडली तेवढीच मुलीला पण मी आवडलो होतो. मग लग्न जमण्यात अडचण कुठली यायला. घरी आल्यावर आमची कौटुंबिक बैठक बसली. सर्वानुमुखी एकमुखी पसंती ठरवून टाकली. हुंडा नको, काय नको, काय नाही मिळालं तरी लग्न जमवा असं दादाला सांगितलं. पण भाऊ मात्र म्हणायचा का हुंडा घेतला पाहिजे, लग्नाचा खर्च कशाच्या जोरावर करायचा. म्हणलं ते सगळं माझं मी बघतो. बैठकीत काय ठरल तसं ठरवू असं म्हणलं आणि विषय तिथं थांबवून टाकला. मग आम्ही मुलगी बघायला शुक्रवारी गेलतो. शनिवारी आम्ही कौटुंबिक बैठकीत ठरवलं. सोमवारी दादा आणि भाऊ कनेरला सुभाकडे गेले.
फलटणकरांना निरोप दिला, आम्ही उद्या बैठकीला येतोय. सुभाकडे गेल्यावर अगोदर पूर्व चर्चा करून कसं कसं ठरवायचं, काय काय बोलायचं सगळा विचार केला. आणि कनेरकर, 4 भाऊ आणि आमच्यातनं बापलेक असे 5-7 जणांनी फलटणला बैठक घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी मंगळवार. त्या दिवशी बसू असं ठरलं. पण त्या अगोदर त्याच्यात विचार झाला, उद्याऐवजी पुढच्या आठवड्यात बसू, अगोदर मुलाचं घर बघायचं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी फुरसुंगीला आली. घर बघितलं, दुकान बघितलं, घरातलं वातावरण, परिस्थिती बघितली. एक दिवस राहिली, दुसऱ्या दिवशी परत गेली. पुढच्या आठवड्यात बैठक बसू आणि ठरवायचं असं ठरवून टाकलं. बैठकीच्या दिवशी सगळी मंडळी फलटणला जमली. तिथला वृत्तांत मला थोडाफार समजला. बैठकीत असं ठरलं की फलटणकरांना आम्हाला 5,000 द्यायचं आणि मुलगी घेऊन लग्नाला यायचं. रीतीप्रमाणे भांडी कोंडी त्यांच्या मनाला पटेल तसं द्यायचं ठरलं खरं. पण पाहुण्यांनी दादाला एकांतात गाठून सांगितलं का आत्ता लगी 5,000 द्यायला नाहीत, लग्न होऊन द्या, 4-5 महिन्यात देतो. अगोदर दादाला नाही पटलं, पण नंतर दादाने विचार केला, हे हाय तारांबळ तर घेऊ की समजून. कालांतरानं फलटणकरांना 5 पैसे तर दिले नाहीत, हे मात्र खरं. नावाला ठरवलं फक्त. नाहीतरी मला अशा गोष्टीचा तिटकाराच होता. एकदाचं माझं लग्न अडखळत का होईना आई दादाच्या मर्जीनं जमलं. लक्ष्मण शंकर राऊत, माझे 22 सासरे, मूळचे इस्लामपूर कनेर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूरचे रहिवासी. वडील शंकर राऊत, त्यांना 4 पोरं, 1 मुलगी. थोरला तुकाराम, दुसरा लक्ष्मण, तिसरा निवृत्ती, चौथा तानाजी. सगळ्यात थोरली मुलगी, ती चाकोऱ्याला चांगल्या प्रतिष्ठित घरात दिलती. तिचं व्यवस्थित चाललं होतं. तुका आबाची सासरवाडी जवळची, त्यांना 2 मुलं. अगोदर कनेरात राहायची, कालांतराने माळशिरसमध्ये स्थायिक झाले ते. तिसरे निवृत्ती राऊत, उजनीत कामाला, पाटबंधारे विभागात. घरात सगळी पैलवान गडी, आई एकटाच काडी पैलवान. लहानपणापासून तशी शरीरयष्टी. त्यांची पण सासरवाडी तिथलीच जवळची. चौथे तानाजीराव, माझे सख्खे मेवणे. या सगळ्याची अगोदर माहिती आली, पण आमचे सासरे यांची जास्त माहिती नव्हती. शंकररावांचे आवडते चिरंजीव, त्यांच्या मर्जीत वागणारे, पैलवानगडी, कानाचा भाजा केलेला, कच्चून कसरत करणार, कुस्त्या खेळणार, तालीम गाजवणार, उरूस जत्रा गाजवणार. बापाचं नाव पंचक्रोशीत गाजवलेलं, त्यामुळं भरपूर खायचं, दूध प्यायचं, व्यायाम करायचा, काम मात्र काय नाही. अशा या सुपुत्राला तालीम कुस्त्या करता करता तमाशा दारूची चटक लागली. पोरगा ऐकत नाही म्हणल्यावर बापानं पोराचं लग्न करायचं ठरवलं. जवळपास कुठं पाहुणं जमनात म्हणून 4 पावलं लांब तिकडं नाथपुतेच्या पुढं धर्मपुरीजवळ पवारवाडीचे महादेव खंडाळेचे एक नवरी असं समजलं. मग काय, म्हातारीनं चुलत भावाला सोबत घेतलं, गाठली की पवारवाडी. मुलगी पाहिली, नटीगत गोरी, पांतरतरीत, नाकी डोळी निटच बांधायची पोरगी बघितली, म्हातारा खोळला. शंकर रावताला 17-18 एकर एका तळावर रान, 7-8 एकर विहीर, बागायत, कोणत्या बापाला नको वाटन. पोरगं पण आडव्या बांधायचं, मस्त एकदम. पंचक्रोशीत कुस्त्यांमुळं नाव झालेलं. हा फक्त थोडंफार प्यायचा आणि तमाशाचा नाद, एवढे दुर्गुण कानात टाकले का झालं. सोन्यासारखी मुलगी, माहेरचं नाव कौशल्या, नावाप्रमाणे कामाला वागेन. रानातलं घरातलं गुराढोराचं करायची अगोदरची सवय. दिसायला सुंदर, कामाला चपळ, फक्त पैसा कमी. पोराला पोरगी दाखवली, नवरा नवरी मनोमन सुखवली, तसं दोघांच्यात कमी काहीच नाही ना. फक्त लक्ष्मणराव जरा व्यसनी. वाटलं लग्न झाल्यावर येईल जागेवर म्हणून लग्नाचा घाट घातला. खंडागळ्याला आबाळ हाताला लागल्यासारखं झालं. त्या काळात पैलवानाला 4 माणसात मान लय. आणि शंकरराव रावताची खानदानी उच्च, त्यामुळं कुळमुळ जमलं, बगाबगी झाली, कौसाबाई पादराआड खुश झाली. तसंच लक्ष्मणराव हवेत इमलं बांधायला लागलं, कारण इतकी सुंदर बायको मिळेल असं वाटलंच नव्हतं ना. त्यामुळं फटक्यात ठरवाठरवी झाली, बैठक बसली, सुपारी फुटली. जवळचा मुहूर्त बघून दारापुढं मांडव टाकला आणि अक्षता टाकून दोन्ही घरांनी झाली की मोकळी. नव्या नवरीचं 9 दिवस लाड. तसं काही दिवस नीट गेलं आणि लक्ष्मणराव ये रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे पाहिल्यासारखे लागले वागायला. काम नको, धंदा नको, कुस्त्या, उरूस, जत्रा, तमाशा, इकडं सगळं लक्ष. मग घरात व्हायला लागली कुरबुर. नवरीला त्रास व्हायला लागला. तसंच आलेल्या 2 मुली संगट घेऊन एका क्षणी कनेरचं घर सोडलं, पवारवाडी गाठली परत. बायको मुलं माहेरीत गेल्यावर मग काय हो, लक्ष्मणराव तर मोकळं सुटलं. आता कोणाची तकतकच नाही. कधी कनेरात, कधी पवारवाडीत, असं सगळं चाललं. त्यात झाली 3री मुलगी. श्रोते हो, भरत माने लिखित भरतायन संघर्ष जीवनाचा या आत्मचरित्राचा आजचा भाग इथेच संपला. आता तुम्ही ज्याची प्रतीक्षा करताय तो आजचा प्रश्न असा आहे
की लेखकांनी कुणाच्या जागेत सलून टाकलं होतं? प्रश्न पुन्हा एकदा, लेखकांनी कुणाच्या जागेत स्वतःचं सलून टाकलं? या प्रश्नाचं अचूक उत्तर कमेंटमध्ये जरूर कळवा. कादंबरी संपल्यानंतर जे पहिले 10 जण असतील, जे अचूक उत्तरं देणार असतील, यांना भरत माने सरांच्यातर्फे भरतायनची एक प्रत मोफत पाठवण्यात येईल. विनामूल्य असेल ती. तर अचूक उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. भेटूयात उद्या पुढच्या भागासह साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.